बैठक संपन्न झाली। या बैठकीला माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब आणि आम्ही काही मंत्रीगण त्या बैठकीला उपस्थित होतो। आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था जास्तीत जास्त शक्यतो महायुती झालेला आणि त्याच पद्धतीने अगदी काही ठिकाण अपवाद जर सोडले तर महायुतीच्या माध्यमातून या निवडणुका त्या ठिकाणी संपन्न होत आहेत। आणि अशा पद्धतीने पुढे मार्गक्रमण करीत असताना जिथपर्यंत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचा विषय आहे, युती धर्म म्हणून शिवसेनेने भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्याला शिवसेनेमध्ये घेऊ नये, भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या कोणत्याही कार्यकर्त्याला पदाधिकारी लोकप्रतिनिधीला त्या ठिकाणी घेऊ नये, या संदर्भातली चर्चा संपन्न झाली। सविस्तर चर्चा या विषयावर झाली आणि महायुतीचा धर्म पालन करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आणि त्या पद्धतीने त्यांच्या उपस्थितीत हा निर्णय झाल्याच्या नंतर माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब इतरही नेत्यांना या संदर्भातली सूचना त्या ठिकाणी करणार आहेत। कदाचित काही वरिष्ठ भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न होऊन त्या प्रकारची सूचना त्या ठिकाणी ते देणार आहेत। नाराजी तुमची दूर झाली, कारण बैठकीला न जाण्याचा निर्णय घेण्यापर्यंत इतकं काय घडलं होतं की तुम्हाला इतका मोठा निर्णय घ्यावा लागला? बैठकीला न जाण्याचा कुठलाही असा विषय नाही। आपण जर बघितलं असेल तर माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब स्वतः बैठकीला उपस्थित होते। आम्ही मंत्रीगण आमच्या भागातल्या आमच्या जिल्ह्यातल्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता काल आपल्याला माहिती आहे की नगरपालिका नगरपंचायतीच्या फॉर्म भरण्याची कालची शेवटची मुदत होती, आज छाननी आहे आणि मग त्या संदर्भामध्ये आम्ही सर्वजण चर्चा करीत होतो आणि ह्या निवडणुकींना कशा पद्धतीने आपल्याला सामोरं जायचं आहे या संदर्भातली चर्चा आम्ही शिवसेनेच्या आम्ही सर्व मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी केलेली आहे। तुम्ही समाजकार्याची घोषणा करताय की एकत्र लढाई, पण दुसऱ्या बाजूला अद्वै हिरे म्हणतायत की आमच्यामुळे त्यांना वरिष्ठ चर्चा करणार आहेत। भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाला यामध्ये हस्तक्षेप करण्याची गरज पडणार आहे का? मला वाटतं की हा राज्य पातळीवरचा जो काही आजच्या बैठकीतला आमचा विषय होता, माननीय मुख्यमंत्री महोदय यामध्ये स्वतः पुढाकार घेऊन आणि एकनाथजी शिंदे साहेब पण स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि त्याप्रमाणे ते निर्णय करतील, संबंधितांना सूचना करतील। परंतु शिवसेनेच्या नेत्यांच्या समोर सातत्यानं कोण ना कोणतरी पराभूत उमेदवार घेण्याचा सिलसिला जो आहे तो भाजपकडनं सुरू आहे। तुमच्या समोर अद्वै हिरे असतील, सत्यजित पाटणकर असतील, राजू शिंदे असतील, हे तुमच्याच विरोधात लढलेले उमेदवार आहेत जे विरोधी पक्षात होते। विरोधी पक्षातले उमेदवार भाजपने स्वतःच्या गळाला घातले, तुम्हाला संपवण्याचा घाट घातलाय का? बघा, लोकशाही प्रक्रियेमध्ये प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा विस्तार करण्याचा अधिकार आहे। आत्ताच्या घडीला शिवसेनेच्या कोणत्याही कार्यकर्त्याला भाजपाने घ्यायचं नाही आणि भाजपाने शिवसेनेच्या कोणत्या कार्यकर्त्याला घ्यायचं नाही। तुम्ही समाजकार्याची भाषा करताय, हिरे म्हणतायत की आम्ही त्यांना बहिष्कार टाकावा लागला आमच्या प्रवेशामुळे। ऐका, माझे कोण हिरे म्हणतायत की आम्ही प्रवेश, अद्वै हिरे म्हणतात आम्ही प्रवेश केल्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांना बहिष्कार टाकावा लागला।
आजची जी बैठक आहे ती राज्यव्यापी शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीचा धर्म पाळणं यावरची बैठक आहे. आणि तुम्ही ज्यांचं नाव घेतायत त्यांचं डिपॉझिट मालेगावच्या जनतेने जमा केलेलं आहे. सर, तुम्ही आता म्हणाले की युती धर्म पाळण्यासाठी शिवसेना असेल भाजप असेल त्यांनी आपापले पदाधिकारी असतील एकमेकांच्या पक्षामध्ये घेऊन आहे. मात्र अशी चर्चा आहे का सुरुवात शिवसेनेने केली म्हणून आता भाजप सुद्धा पक्षांतर्गत पक्षप्रवेश घेते अशी सुद्धा चर्चा होती. आणि याला जोडून यापूर्वीचे जे झालेले डॅमेज आहेत ते कसे तुम्ही कंट्रोल करणार? नाही बघा, मला वाटतं की चुकीच्या बातम्या काही प्रसार माध्यमातून पुढे आल्या. शिवसेनेने या गोष्टीची सुरुवात केलेली नाही. अगदी आपल्या सर्वांना ठाऊक असेल की पालघरचे आमचे जिल्हा परिषदचे अध्यक्ष प्रकाश निकम हे पूर्वाश्रमी शिवसेनेचे आपले पदाधिकारी लोकप्रतिनिधी होते. त्याच्यानंतर अंबरनाथचे नगरसेवक असतील, कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक असतील, तर यांचा प्रवेश आधी भारतीय जनता पक्षाने केलेला. आणि हो, नंतर मग जे काही उल्हासनगरचे नगरसेवक माजी त्यांचा जो काही प्रवेश झाला त्या प्रवेशामध्ये पण माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्यांचा प्रवेश त्या ठिकाणी घेतला त्यांना स्पष्टपणे अगदी उद्या ते दुसऱ्या पक्षात चालले होते, तर त्या संदर्भात जी काही त्यांच्याशी चर्चा झाली प्रवेश करतानापूर्वी, तर त्यावेळी शिंदे साहेबांनी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की उद्याच्याला जर तुम्हाला भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवायला सूचना आदेश आली तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या पद्धतीने ती लढवावी लागेल, असं चर्चा करूनच त्यांना प्रवेश दिला गेला होता. अर्थात आता आज निर्णय झालेला आहे की युती धर्म दोन्ही पक्षांनी पाळायचा आणि त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी येणाऱ्या काळामध्ये करायची. कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की जर भाजपकडून बोलवणं आलं तर भाजपकडून जर निवडणुकीचे आदेश त्यांना प्रवेश देताना शिंदे साहेबांची आणि त्या नगरसेवकांची चर्चा झालेली. भाजप ते पाळत नाही. भाजपकडनं पाळला जाईल का तो युती धर्म पाळला जाईल का हा विश्वास आहे का तुम्हाला? कारण की प्रत्येक ठिकाणी आज माननीय मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. कदाचित आज उद्या माननीय फडणवीस साहेब, माननीय शिंदे साहेब आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न होईल असं पण त्यांनी त्या दिवशी त्या बैठकीमध्ये सांगितलेलं आहे. आणि स्पष्टपणे माननीय फडणवीस साहेब तशा सूचना निर्देश देणार आहेत. परंतु एकीकडे गृहमंत्री अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावरती होते त्यावेळेस त्यांनी थेट स्पष्ट सांगितलेलं होतं की आम्हाला कुबड्यांची गरज नाही म्हणून, आणि त्याच कुबड्याचा उल्लेख सातत्यानं त्यांचे खासदार देखील करतायत. अमरावतीमध्ये त्यांचे खासदार आहेत बोंडे, त्यांनी भर सभेत विचारलं की भाजपच्या कार्यकर्त्यांना आपल्याला कुबडे हवेत की नको. अशा पद्धतीची जर वक्तव्य होत असतील तर युती धर्म शिवसेना जनता पार्टी ही युती एक नैसर्गिक युती गेल्या अनेक वर्षांच्या पासूनची आहे. कुबड्या वगैरे हा जो काही शब्दप्रयोग असेल कदाचित तो इतर काही बाबींच्या संदर्भातला असेल, युतीच्या संदर्भातला हा शब्दप्रयोग नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीला बहिष्कार घालणं हे कितपत योग्य आहे? कारण की एक संविधानिक शब्द मी आपल्याला सांगितलं की बहिष्कार वगैरे कुठला विषय नाही. स्वतः आमचे प्रमुख पक्षाचेही प्रमुख आणि उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब बैठकीला उपस्थित होते. आज आम्ही सर्वजण या निमित्ताने मुंबईला एकत्रित आलेलो होतो आणि म्हणून त्यांच्या भागातली काय परिस्थिती आहे, कशा पद्धतीने आपल्याला येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे, त्याचं कोणी काय प्लॅनिंग केलेलं आहे तर त्याचं शेअर केलं आणि त्याप्रमाणे आता प्रत्येकजण त्याच्या जिल्ह्यामध्ये पुढे मार्गक्रमण करायला त्याच्यातनं रवींद्र चव्हाण आणि गिरीश महाजन यांच्यावर नाराजी आहे का? कारण जे काही पक्षप्रवेश करणार नाही, असं व्यक्तिगत नावाचा काही विषय नाही. जे कोण वरिष्ठ नेते आहेत त्याच्यापासून तर खालीपर्यंत
युती धर्माचा पर्क्युलेशन झालं पाहिजे अशा प्रकारचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेला सर, आहे. एवढं होतं कल्याण डोंबिवलीमध्ये जे घडलं ते जिवारी लागलं का? कल्याण डोंबिवलीमध्ये जे घडलं, नगरसेवक शिंदेच्या जवळचे व्यक्ती तिकडे गेले, ते जिवारी लागलं का? कल्याण डोंबिवलीमध्ये ते आज माजी नगरसेवकांचे पक्षप्रवेश होतात, त्याच्यामुळे हा सगळा प्रकार घडलाय का? मी आपल्याला माहिती करता सांगितलं की विषय कल्याण डोंबिवली किंवा एका विशिष्ट विषयापुरता भागापुरता हा विषय नाही. संपूर्ण राज्यामध्ये युतीचं हे धोरण पाळलं गेलं पाहिजे, त्याची अंमलबजावणी याच पद्धतीने झाली पाहिजे असा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे. सर, नेत्यांनी बोलताना भान ठेवून बोललं पाहिजे असं नाही का वाटत? कारण नेते जे म्हणतात, जसं कोंबड्यांचा विषय निघाला, नेते जे म्हणतात तेच कार्यकर्ते मान्य करतात, मग ती जी राजकीय खुन्नस आहे ती या निमित्तानं दिसून येते. नाही, असा कुठलाही विषय नाही. आपल्याला माहिती आहे की शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती ही गेल्या अनेक वर्षांच्या पासून आहे. ती नैसर्गिक युती आहे, विचारांवर आधारित ती युती आहे. प्रश्न असं होता आहे की निधी वाटपाचा जो काही मुद्दा असेल की निधी ज्या विभागासाठी अलॉट केलेला असेल त्या विभागाकडे मिळत नाही, यावरून सुद्धा नाराजीचा सूर आज होता. बघा, निधीच्या संदर्भामध्ये स्पष्ट धोरण सर्व विभागांच्यासाठी मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांनी निर्धारित केलेलं आहे आणि त्यामध्ये मग कोणत्या लोकप्रतिनिधींना किती निधी द्यायचा, पाठीमागच्या काळातलं जे काही दायित्व आहे त्या दायित्वाच्यासाठी किती निधी द्यायचा. कारण आपल्याला माहिती आहे की काही पाठीमागच्या काळातली कामं झाली आणि त्यांचं बिल अदा करणं बाकी आहे, तर त्यासाठी सुद्धा तो निधी काही प्रमाणात तिकडे गेला पाहिजे. याचं एक धोरण प्रत्येक विभागासाठी ठरवण्यात आलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी केली जाते. सर, शिवसेना बीजेपी में नाराजगी नजर आ रही है. सभी शिवसेना के जो मंत्री थे आज बॉयकॉट किया है कैबिनेट मीटिंग, कैसे देखते हैं? कैबिनेट में बायकॉट का विषय नहीं. आज की कैबिनेट में माननीय उपमुख्यमंत्री महोदय तथा शिवसेना के प्रमुख एकनाथ जी शिंदे साहब बैठक में हाजिर थे, उपस्थित थे और पूरे कैबिनेट का कामकाज उन्होंने संपन्न किया. जहां तक हम मंत्रीगण थे तो हमने बैठकर आने वाले स्थानिक स्वराज्य संस्था के चुनाव के ऊपर चर्चा संपन्न की. आपको पता है आज नगर पंचायत नगर पालिका के चुनाव की फॉर्म की छाननी का दिन है और आने वाले दिनों में इसका प्रचार कैसे किया जाएगा, किस ढंग से किन मुद्दे के आधारित ये चुनाव को करना है, इसके ऊपर हम सभी मंत्रीगणों ने बैठकर एक प्रोग्राम तैयार किया है और आने वाले दिनों में प्रचार के माध्यम से इसको आगे बढ़ाने का है. लगातार हम जिस तरीके से देख रहे हैं कि पक्ष प्रवेश किया जा रहा है, जो शिवसेना से वो बीजेपी में आ रहे हैं, बीजेपी से शिवसेना में जा रहे हैं, कैसे देखते हैं? आज की बैठक में माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र जी फडणवीस साहब, उप मुख्यमंत्री महोदय तथा शिवसेना के मुख्य नेता एकनाथ जी शिंदे साहब और हम कुछ मंत्री लोग थे. इनकी बैठक में शिवसेना और भारतीय जनता पार्टी अपने कार्यकर्ताओं को एक दूसरे के पक्ष में प्रवेश देंगे नहीं और इसकी अंमलबजावनी पूरे महाराष्ट्र पर होगी, ऐसा निर्णय वहाँ पर संपन्न हुआ है. मुख्यमंत्री महोदय देवेंद्र जी फडणवीस साहब भारतीय जनता पक्ष के ज्येष्ठ नेताओं को भी ये संदेश देंगे. ठीक है, थैंक यू. या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब आणि आम्ही मंत्री लोक होतो. 6-7 मंत्री असो आम्ही. शिवसेनेचे मंत्री होते. 7 मंत्री. ऑफिस चहा दे ना. उदय सामंत
जमिनी गाठण्याचा डाव असल्याचा आरोप मराठी अभ्यास केंद्राने केलेला आहे. माहीमची शाळा तोडू नये यासाठी आंदोलन उभं राहिले, तुम्ही दखल घेणार का? आपण जी काही बाब लक्षात आणून दिलेली आहे निश्चितपणे त्याची दखल घेऊ. त्यातल्या त्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा त्या ठिकाणी बंद होणार नाहीत. उलट तिथली पटसंख्या कशी वाढवता येईल या दृष्टिकोनातनं शासन पातळीवरनं काही विशेष कार्यक्रम राबवून नुसतं मुंबईच नाही तर राज्यव्यापी आपण त्या ठिकाणी पटसंख्या पण वाढवायला घेतलेली आहे. आणि आपण जी सूचना केली त्याची तात्काळ दखल घेऊ. त्या शाळा बंद होणार नाहीत. तिथे उलट विद्यार्थ्यांची संख्या कशी वाढेल त्या दृष्टिकोनातून नियोजन. त्याला धोकादायक इमारत म्हणून त्या शाळेच्या इमारतीला घोषित करण्यात आलंय. मुंबईतली परिस्थिती स्पेसिफिक बघितली तर अनेक शाळा टेकू लावून उभ्या आहेत. मात्र माहीमची शाळा ज्या शाळेचा आम्ही आतमध्ये जाऊन दौरा केला, पाहणी केली, ती अत्यंत वास्तू चांगल्या प्रकारे उभी आहे. मात्र त्या वास्तूमध्ये अद्यापही वर्ग भरत नाही. कधीपर्यंत तुम्ही याचा दौरा करू शकणार आहात का आणि कधीपर्यंत ही शाळा भरलेली बघायला मिळणार? दौरा वगैरे तर ठीक आहे, परंतु आठवड्याभराच्या आत अहवाल आम्ही बोलू आणि त्या ठिकाणी जर ते स्ट्रक्चर फिजिकली फिट आहे त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट आपण करून घेऊ आणि ते जर धोक्यात नाही तर त्या ठिकाणी लवकरात लवकर शाळा कशी सुरू करता येईल त्या ठिकाणी लक्ष घालू. शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये जे शिक्षक होते त्यातल्या 800 शिक्षकांना पगार दिला जात नाही म्हणून त्यांचं आंदोलन नागपूरमध्ये सुरू आहे. काय तुम्ही माहिती घेतली? नाही, आपल्याला माहिती आहे की पाठीमागच्या काळामध्ये शालार्थ आयडीच्या संदर्भात ज्या काही चुकीच्या गोष्टी संपन्न झालेल्या आहेत आणि आपल्याला हे पण माहिती आहे की या संदर्भामध्ये एक SIT गठीत करण्यात आलेली आहे. SIT पण त्या ठिकाणी या सर्व राज्यव्यापी याचं माहिती गोळा करते आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्या SITच्या माध्यमातून जो काही अहवाल शासनाला सादर होईल त्याप्रमाणे पुढची कारवाई केली जाईल. चहा घ्या.